नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना मिळणार कॅशलेस मेडिकल, 400 EL पेन्शनपर्यंत, तर बैठकीतील सर्व मुद्दे आले समोर. वेतन आयोगासंदर्भात दुसऱ्या कर्मचारी बैठकीपूर्वी प्रमुख मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू केली आहे. या संदर्भात ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशन आणि NCJCM यांची बैठक झाली, ज्यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली. काय आहेत ते मुद्दे जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. चला तर पाहूयात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि कोणत्या सूचना देण्यात आल्या. बैठकीत कर्मचाऱ्यांच्या हिताशी संबंधित अनेक प्रस्ताव मांडण्यात आले. त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे 400 दिवसांच्या EL मागणी. बैठकीत कर्मचाऱ्यांच्या हिताशी संबंधित अनेक प्रस्ताव मांडण्यात आले. त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे 400 दिवसांच्या EL, जेणेकरून कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी अधिक फायदे मिळू शकतील. याशिवाय कर्मचाऱ्यांना पारंपरिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी 28 दिवसांची विशेष रजा देण्याची मागणी करण्यात आली. दरवर्षी 14 दिवसांची कॅज्युअल रजा आणि 30 दिवसांची अर्जित रजा सुनिश्चित करण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. निवृत्तीनंतर CGHS पर्यायांची मागणी. आरोग्य सेवेबाबत अनेक महत्त्वाचे प्रस्ताव मांडण्यात आले. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर CGHSचा पर्याय आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चासाठी कॅशलेस वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी ही मागणी करण्यात आली. धोरणांच्या अंमलबजावणीत विलंब होऊ नये म्हणून सरकारच्या परिपत्रकांच्या आणि आदेशांच्या प्रती थेट केंद्रशासित प्रदेश आणि इतर राज्यांना पाठवाव्यात, असेही बैठकीत सुचवण्यात आले. याशिवाय शिक्षकांचे निवृत्तीचे वय 65 वर्ष करण्याची मागणीही करण्यात आली. लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. या सर्व मागण्या वर चर्चा झाली असून सर्व मुद्दे वेतन आयोगासमोर उपस्थित करण्यात आले. कर्मचारी संघटनांना आशा आहे की जर या मागण्या वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये समाविष्ट केल्या तर लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होऊ शकतो.